हॅलो, हाय, नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल ट्रेंड्स विथ प्रणितामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सो व्हिडिओ बनवते आहे आज एक इंटरेस्टिंग असा व्हिडिओ आहे जो की खूप मुलं सगळेजण फेस करतात. ते आहे डी टॅन. सो डी टॅन म्हणजे आपण कुठून रिसॉर्टमधनं आलो किंवा कुठूनही आलो तर एक कॉमन प्रॉब्लेम असतो, तो म्हणजे टॅनिंग. मी आधी खूप म्हणजे पूलमध्ये जायला किंवा रेन डान्स असं खूप मला ऑकवर्ड वाटायचं, कारण की हे बघा, मी आता दाखवते. हे असं काही होतं. हे 2 कलर, दिस इज माय रिअल कलर आणि हे असं झालेलं आहे. सो ह्याच्याकडे ह्याचं सोल्युशन मला भेटलेलं आहे. आणि फेसवर पण जाऊ नका. मी खूप स्क्रब आणि हे केलेलं आहे. त्याच्यानंतर थोडंसं टॅनिंग रिमूव्ह झालेलं आहे. स्टील टॅनिंग आहे, जाणवतं कधी-कधी. सो आपण आज एक प्रोडक्ट रिव्ह्यू करणार आहोत, ॲज वेल ॲज आपण ट्राय करणार आहोत किती पर्सेंटपर्यंत टॅनिंग रिमूव्ह होते. आणि टॅनिंग अशी 1 दिवसात जात नाही. ह्याला तुम्हाला 1-2 वीक नंतर पुन्हा स्किनला डिटॅन करावं लागतं, तेव्हा जाऊन स्किन नॉर्मल होणार आहे. सो क्लोरीन पाण्यामध्ये असल्यामुळे हे सगळं असं होतं. स्किन ची लेयर एक ब्लॅक पडते. सो आपल्याला ती डेड स्किन रिमूव्ह करायची आहे, टॅनिंग रिमूव्ह करायची आहे. सो लेट मी गेट द प्रोडक्ट. तो हा आहे प्रोडक्ट सीसोलकडनं. बघू शकता तुम्ही हे. ह्याच्यामध्ये आहे 6 पाउच. जसे की एक क्रीम आहे, क्रीम. सो हे असे पाउच आहेत. ओके. आता आपण एक क्रीम घेऊया आणि फेसवर तर मी ट्राय करणारच आहे, पण हातावर बेस्ट रिझल्टसाठी आपण बघूया की एक्झॅक्टली कसा रिझल्ट आहे ह्याचा. सो लेट्स गो. सो या प्रोडक्टवर हे अशी पाऊच आहे आणि हार्डली आय थिंक थोडीशीच क्रीम आहे ह्याच्यामध्ये. हे तुम्हाला ॲमेझॉनवर इझिली अवेलेबल आहे. ह्याच्यावर लिहिलेलं आहे, हाऊ टू यूज आफ्टर क्लिन्झिंग द फेस. अप्लाय अ थिन लेयर ऑफ द प्रोडक्ट ऑन द फेस एक्सेप्ट द आईज अँड ऑन लिप एरियाज. अलाउ द प्रोडक्ट टू रेस्ट फॉर 15 minutes. वाईप द प्रोडक्ट विथ वेट टिश्यू और रिन्स विथ वॉटर. सो आपण एक पातळ असा लेयर स्किनला लावणार आहोत आणि 15 मिनिटासाठी सोडणार आहोत ह्याला, आणि ते त्याचं वर्क करेल, काम करेल. सो लेट्स सी हाऊ इट वर्क्स. हे ऑल स्किन टाईपसाठी आहे. सो डू नॉट वरी की कोणत्या स्किनला काय इश्यू होईल वगैरे. सो ट्राय करूया, कारण की इथे बघा, इथे पूर्ण ब्लॅक अँड व्हाईट दिसतोय, कारण की मी एवढ्या हाताचे कपडे घातलेले होते आणि इथे व्हाईट राहिलं आणि इथे क्लोरीनने पूर्ण ब्लॅक झालं. स्मेल तर खूप छान आहे. सो वी विल ट्राय ऑन हँड्स. थिन लेअर सांगितलं आहे, सो मी इतकंसं घेतलं आहे अमाऊंट आणि इकडे लावते. इकडे फक्त अर्ध्या हातालाच लावते. म्हणजे इकडे आपल्याला इन्स्टंट फरक समजेलच. आणि मला जे प्रोडक्ट रिसीव्ह होतात ना, ते प्रोडक्ट्स खूप चांगल्या क्वालिटीचे असतात, आय मस्ट से. आणि मी कधी जास्त असं शेअर नाही केलं आहे. मला जे प्रोडक्ट्स, माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे आणि मला जे प्रोडक्ट्स वाटतात की बेस्ट आहेत, आणि हे लोक बेस्ट प्रोडक्ट्सच पाठवतात, तुम्ही जाऊन बघू शकता. सो तरच मी रिकमेंड करते. अदरवाईज आय नो की काही प्रोडक्ट्स लावल्यावर काय आपल्या फेसवर काय होऊ शकतं. आणि मी रिकमेंड करताना मग मला भरपूर सारे फ्रेंड्स पण DM करत असतात की आम्ही कोणती क्रीम लावू किंवा कोणतं शॅम्पू लावू. इट डिपेंड्स ऑन युअर वॉटर, युअर वेदर, आणि तुमच्या इथे वातावरण कसं आहे त्याच्यावर ते सगळं डिपेंड करतं. आणि मला ना हे सगळं ट्राय करायला खूप आवडतं घरी, हां. कारण की पार्लरला जाऊन खूप सारे पैसे स्पेंड करण्यापेक्षा
घरीच ट्राय केलेलं मज्जा काही वेगळीच आहे. पण येस, ऑल्वेज डू द पॅच टेस्ट. हेअरच्या रिलेटेड असेल तरी पण तुम्ही पॅच टेस्ट करा. प्रत्येक प्रोडक्ट हा प्रत्येकासाठी नसतो बनलेला. मी जर पराडेसचं हेअर कलर यूज केला, दॅट डझंट मीन की तुम्हालाही तो सूट होईल. सो फर्स्ट डू इट पॅच टेस्ट. तुम्ही ऑल्वेज इकडे कानाच्या मागे करू शकता, जिथे सेन्सिटिव्ह जागा आहेत ना तिथे करू शकता. सो तुम्हाला ना एक जळजळ येईल किंवा समजतं की अरे हा प्रोडक्ट आपल्याला नाही सूट होत आहे. आणि आपण काहींदा काय करतो की चल ना हा प्रोडक्ट फेकायचा आहे, सो मी हा लावून संपवते. नो, ऑल्वेज रिमेंबर, त्यांचं रिॲक्शन खूप लाँग टर्मपर्यंत राहतं. आपली स्किन ही ब्रीथ करत असते, तो प्रोडक्ट आत जातो आणि यू नेवर नो की बॉडीमध्ये काय काय होत असेल आत जाऊन त्या प्रोडक्टने. सो ऑल्वेज रिमेंबर, जर ॲलर्जिक असाल तर पॅच टेस्ट करा आणि देन ओनली यूज इट. मला तर वाटतं ह्याच्याने टॅनिंग फुल रिमूव्ह होणार आहे आणि लेट्स होप फॉर द बेस्ट. रिमेंबर की स्क्रब करायला विसरू नका. जर तुम्ही कुठे बाहेर असं गेला आहात क्लोरीनमध्ये वगैरे, स्क्रब करा स्किन. फेस पॅक यूज करा. आय प्रॉबेबली यूज ओशिया, कारण की ओशिया हा असा प्रोडक्ट आहे जो मला म्हणजे सेफ वाटला स्किनसाठी. सो ॲज पर युअर कन्व्हिनियन्स तुम्ही यूज करू शकता. अशी सिच्युएशन आहे आता सध्या आणि इथे मी हापच लावलेला आहे. सी या. हॅलो, हाय. सो आता झालेले आहेत 15 ते 20 मिनटं. इंडियन मेंटॅलिटी. सो 5-10 मिनटं एक्स्ट्रा ठेवलेलं आहे. सो आय विल स्टार्ट विथ फेस फर्स्ट. फेस मला बघायचं आहे आणि सुकलेलं आहे हे ऑलमोस्ट सगळं. सो लेट्स स्टार्ट. सो हा माझा मेकअप रिमूव्हरचा स्पंज आहे. सो आय हॅव वॉश्ड माय फेस. आणि एक बोलतो ना की आहे, हा डिफरन्स तर आहेच, पण थोडी टॅनिंग झालेली आहे कमी कम्पेअर टू पहिला. एक लेअर कमी झाल्यासारखा तर वाटतो आहे आणि स्लोली मी अजून यूज करेल आणि तुम्हाला त्याचं हे देईलच, रिव्ह्यू देईलच. पण फेसवर मला खूपच फरक वाटतो आहे. फेस टोटली चेंज, एकदम फ्रेश आणि ग्लोईंग वाटतो आहे. सॉरी, बॅक कॅमेराने तुम्हाला मी एकदा स्किन दाखवते, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की स्किन एक्झॅक्टली कशी होते. आय एम जस्ट फिलिंग व्हेरी नाईस. एकदम भारी वाटतं आहे. स्किनवरची टॅनिंग बघा रिमूव्ह झालेली आहे जेवढी पण होती. आणि बॅक कॅमेराने मी दाखवते. सो गाईज, खूप छान असं प्रोडक्ट आहे. लुक ॲट माय स्किन, ब्राईटनिंग आणि रेडियंट वाटते आहे. आणि राहिला प्रश्न हा हातावरचा, ऑब्व्हियसली ह्याला टाईम लागणार आहे टॅनिंग जायला, पण मला थोडी कमी झालेली वाटते. मी तुम्हाला ओव्हरऑल दिस प्रोडक्ट इज व्हेरी नाईस. मला फेसवर तरी खूप छान रिझल्ट आलेला आहे. सो इफ समवन हॅज टॅनिंग तर तुम्ही त्यांच्याबरोबर शेअर करू शकता हा प्रोडक्ट. आणि 2-3 वेळा केल्यावर, डिटॅन केल्यानंतर डेफिनेटली खूप ग्लोईंग स्किन होईल. आणि डू ट्राय इट आउट. ॲमेझॉनला अवेलेबल आहे हा प्रोडक्ट. आणि लेट्स मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय, सी यू, सायनारा.